नक्कीच खाम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागरजी तेलंगे आपल्याला विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडूला द्यायचा आहे। सुरेख खेळे अनिकेत आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली। वैयक्तिक 25 धावा आपल्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजी करत असताना एकच धाव आपण इथे खर्च करून दिलीत आणि एक महत्त्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलात आणि बेस्ट ऑफ लक। नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन आपल्या पुढील मॅचसाठी आपल्याला बेस्ट ऑफ लक असेल। पुढील मॅचसाठी आपण मैदानामध्ये जातोय। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले भाई भाई काम संघाचे रोहित आणि रोशन मैदानामध्ये आपल्याला सलामीची जोडी पाहायला मिळते। नक्कीच सेकंड राऊंडला स्टार्ट होती। टॉस जिंकला होता चिल्ले संघ आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं। फलंदाजीसाठी आमंत्रण केले भाई भाई खाम संघाला। पहिलाच बॉल आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता। बॅटची हलकीशी एज लागली होती। पंचांकडे अपील केली। आपण बघितलं तर गोलंदाज थोडा नाराज असेल कारण किपरला थोडी हाफ चान्सेस होता कॅचसाठी। काय ड्रॉप झाली पहिल्याच बॉलवर फलंदाज रोहितची। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 38 धावांची एक अतिशबाजी खेळी ज्यांनी साकारली होती। आपल्या गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर आपण पाहिलं तर बॉलिंग करताना हॅट्रिक देखील घेतली होती। तोच आता प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो आहे। स्ट्राईकला बॅटर रोहित, नॉन स्ट्राईकला रोशन, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे तेजस। पहिल्या मॅच मध्ये ज्याने मॅडन ओव्हर टाकण्याचा रेकॉर्ड केला तोच तेजस आपल्याला पाहायला मिळतो आहे। दुसरा बॉल आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस बॉल होता। फुल टॉस बॉलवर आपण पाहिलं तर पूर्णपणे टोल वसूल केला। एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, बॉलला पाठवून दिला। आपण पाहिलं तर डीप मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी हा आलाय पहिला षटकार सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅच मध्ये। नक्कीच आता जर आपण पाहिलं तर या महत्त्वाच्या आता मॅचेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत। कारण का ह्या जर आपण मॅच पाहिल्यात तर खूप साऱ्या महत्त्वाच्या ठरतील आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी। कारण का इथे आता थोडीशी मेहनत नक्कीच घ्यावी लागेल दोन्ही संघाला। कारण का महत्त्वपूर्ण आपल्याला मॅचेस आता मैदानावरती पाहायला मिळत आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर जो कोणता संघ इथून मॅच जिंकेल त्याच्या नावावर एक ट्रॉफी तर नक्कीच आपण म्हणूया की त्या ट्रॉफीवर नाव कोरेल। त्यासाठी इथून मात्र चांगली मेहनत करावी लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल। सेकंड बॉल आपण पाहिलं तर स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो। स्ट्रेट हिट केलाय, या बॉल चाललाय गॅप मध्ये, सीमा पार येतोय हा एक आणखी एक दर्जेदार रोहितच्या बॅट मधून चौकार। खरंच जर आपण पाहिलं तर हा फलंदाज जर आपण मैदानामध्ये जो पाहतोय रोहित असा एक फलंदाज आहे की त्याच्यात तेवढी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, तेवढीच आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी नक्कीच तो खेळताना नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहताना नक्कीच मिळतो। लोअर फुलटा चेंडू होता, चेंडूला फिरकावून दिलाय, नक्कीच ट्रॅव्हल करतोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू। 4 धावांसाठी सलामी देतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 4 ने पुढे सरसावली गेले। संघाची धावसंख्या पाहिली तर 14 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळत आहेत। भाई भाई खाम संघाच्या सुरेख फटके आपल्याला आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळत आहेत। नक्कीच रोहित बद्दल बोलायचं तर नक्कीच लीग मॅच मध्ये देखील पाहिलं होतं जेव्हा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता। जवळपास 98 धावा प्लस त्याने काहीशा विकेट देखील घेतल्या होत्या। आता त्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत असतो। आता देखील विचार केला सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच चालू आहे। पहिला बॉल डॉट आल्यानंतर फुलटॉस बॉलवर पूर्णपणे समाचार घेतला, षटकार आला होता। त्यानंतर आपण पाहिलं तर एक स्ट्रेट हिट केला तेव्हा देखील चौकार आला। दुसरा चौथा बॉल देखील पाहिला लोअर फुल टॉस बॉल होता, काऊ कॉर्नरला खेळून काढला गॅप मध्ये 4 धावांसाठी। पुढचा बॉल कशा पद्धतीने केलेला, आणखी एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळून काढलाय। बॉल आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतो आहे। बघता बघता 2 धावा तर धावून कंप्लीट पूर्ण केल्या। तर 2च्या साह्याने संघाची धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा धाव फलकावरती लागल्यात। शेवटचा एक चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे। रोहित आपण पाहिलं तर तसं काही डगआउट मधून सेट होऊन जसं त्यांनी मागच्या मॅच मध्ये खेळ केला होता तोच कंटिन्यू सेकंड राऊंड मध्ये देखील पाहायला मिळतो आहे। नक्कीच जर आपण पाहिलं तर फलंदाजी तेवढीच ताकदीची आहे, तेवढीच या गोलंदाजी सुद्धा तेवढ्याच ताकदीची आहे। कारण का मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर निर्धाव चेंडूंची इथे
षटक इथे हाताळलं गेलं त्याच्या माध्यमातून कोणतीही धाव मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजानं खर्च केली नव्हती, परंतु आता त्याला टप देण्यासाठी नक्कीच रोहित सारखा फलंदाज मैदानामध्ये येत आहे. तर समोरासमोर आपल्याला आता लढताना पाहायला मिळते. रोहितच्या बॅटमधनं आपल्याला आता मोठे फटके पाहायला मिळाले. तेवढ्याच ताकदीची फलंदाजी आतापर्यंत आपल्याला रोहितच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. खाम संघाचा हा एक यंगस्टर खेळाडू आपण पाहिलं तर रोहितकडे नक्कीच पाहिलं जातं. नक्कीच रोहितसाठी एक प्राइस देखील आला. 3 चौकार त्यांनी लगावलेत. त्या चौकारांसाठी आपण पाहिलं तर 100 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय विनोद खामकर यांच्याकडून. नक्कीच रोहितचं कौतुक करावं लागेल, कारण की ज्या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये मैदानावर टाकलं होतं त्याच्यावरतीच आता प्रहार केलं. तब्बल आपण पाहिलं तर तब्बल 20 धावा कुठून काढल्यात तेजसच्या गोलंदाजीमध्ये. सेकंडवर आपण पाहिलं तर संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक दुसरं शतक घेऊन आलंय गोलंदाज रोशन. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण बॅटर पाहिलं तर रोशनच आहे. रोशन टू रोशन, कोणता रोशनवर भारी पडेल हे मात्र बघण्याचं खूप गरजेचं असेल. मागच्या मॅच मध्ये रोशन आपण म्हणूया की सुरुवात चांगली केली होती, पण लवकर बाद झाला होता. या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर रोहितनी सुरुवात चांगली केली आहे. रोशन सेकंड ओव्हरचा पहिला बॉल फेस करताना यॉर्कर बॉल टाकला होता आणि त्याच्यावर मात्र क्लीन बोल्ड होतोय. पहिल्याच बॉलवर रोशननी घेतलाय रोशनचा विकेट. इथून आपण पाहिलं तर रोशन बाद झाल्यानंतर कोणता फलंदाज मैदानामध्ये येईल, कारण की मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नाना आले होते. नानांनी थोडंफार आपल्या संघाला निराश केलं होतं, कारण की एका बाजूला जेव्हा रोहित उभा असताना धावा येत होत्या तेव्हा सातत्याने आपण पाहिलं तर नाना आपण मोठे फटके एक्झिक्यूट करण्याच्या नादामध्ये खूप सारे डॉट बॉल आले होते. इथून आता म्हणूया की जो कोणी खाम संघाचा फलंदाज येईल त्यांनी जास्तीत जास्त स्ट्राईक रोहितला देणं खूप गरजेचं असेल, कारण की रोहित ज्या प्रकारची आग ओकणारी फलंदाजी मैदानामध्ये करतोय त्याला रोखण्यासाठी मला वाटते खूप सारे प्रयत्न, खूप सारे कष्ट गोलंदाजाला घ्यावे लागतील. एखादा फसवा चेंडू टाकावा लागेल किंवा आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशनचा वापर करावा लागेल. इथून पाहिलं तर फलंदाजीला वन डाऊनला पण पाहिलं इनाईट नंबर 3 विजय नाना तेच फलंदाजीला आले. तर या मॅच मध्ये कशी कामगिरी करतील हे पाहणं देखील गरजेचं आहे. पहिलाच बॉल आपण पाहिलं की ऑफसाईडला होता, गॅप शोधून काढण्यामध्ये आता सक्सेसफुल ठरलेत. बॉल आपण पाहिलं तर डीप कव्हर झोन मध्ये चाललाय, सी मारे शेपार. पहिल्याच बॉलवर आपण म्हणूया की नानांच्या बॅट मधून देखील येतोय हा एक चौकार. नक्कीच आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की नानाने मागच्या मॅच मध्ये थोडं आपल्या संघाला नाराज करून दिलं होतं, परंतु आता इथे महत्वाचं ठरेल की रोहितला जेवढी आता नानाची साथ मिळेल तेवढं स्कोरचं डोंगर जास्त प्रमाणात वाढत जाईल खाम संघाचा, आणि तेच आता इथे महत्वाचं ठरणार आहे. थोडीशी बॅटची कड घेऊन नक्कीच मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु एक धाव नक्कीच इथे यशस्वीरित्या पूर्ण केली गेले. नानाच्या माध्यमातून नक्कीच नानाला सुद्धा एक धाव इथे मिळेल. नक्कीच एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट नानांकडून पाहायला मिळतोय, कारण की पहिल्या बॉलर चौकार आल्यानंतर एक सिंगल रन घेतली, स्ट्राईक रोटेट करून रोहितला स्ट्राईक दिली आहे. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत होता, कटवायचा होता थर्डमॅनच्या दिशेने. आपण म्हणूया की चौकार शोधण्याचा प्रयत्न होता रोहितचा, पण तेवढासा बॅटचा फेस काही ओपन झाला नाहीये आणि एक सिंगल रनने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 चेंडू अखेर 26 धावा. या ओव्हरचा विचार केला तर अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने, म्हणजे जवळपास कमबॅक करून दिलाय. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, फटका फसला, बॅटची टॉपवॉच घेतली. विकेट किपर करणार नाही कोणती चुकी, टिपतोय सुरेख झेल आणि इथून संपतोय नानाचा खेळ. नक्कीच मगाशी म्हटलं होतं इथेच आता थोडीशी साथ रोहितला देणं हे महत्वाचं असेल नानासाठी, परंतु ती नाना चुकी करतोय आणि स्वतःची विकेट इथे गमवून मैदानाच्या बाहेर जातोय. आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये जर पाहिले तर नवीन फलंदाज दाखल झालाय योगेश. हा फलंदाज मैदानामध्ये आता येताना पाहायला मिळेल. रोहित अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत खाम संघाला कोणताही टेन्शन नाही आहे, परंतु रोहित जेव्हा मैदानाच्या बाहेर जाईल तेव्हा मात्र खाम संघ खूप सारं टेन्शनमध्ये येताना पाहायला मिळेल.
खूप सारे सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला रोशन कोंडेच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाले. खोलात टाकलेला चेंडू, कोणताही बॅटचा आणि बॉलचा संपर्क इथे होत नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव पद्धतीच्या स्वरूपात हा चेंडू हाताला गेलाय. अचूक टप्प्याचा चेंडू, कोणतेही धाव चेंडूवर येत नाही आणि षटक क्रमांक दुसरा इथे संपुष्टात येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली 26 धावा आतापर्यंत आपण धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नक्की चांगलं कमबॅक करून दिलं ह्या ओव्हरमध्ये रोशनने. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यानंतर पहिला बॉलर विकेट जरूर घेतला होता, पण दुसऱ्या बॉलर चौकार आला होता, पण त्यानंतर सुद्धा रोशनकडे कमबॅक करण्याची क्षमता होती आणि रोशनने कमबॅक करून आपल्या संघाला दिलाय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या पाहिली तर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 फलंदाज बाद झाले. स्ट्राईकला आपण पाहिलं तर रोहित पाहायला मिळतोय या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये जास्त स्ट्राईक रोहितकडे भेटली नव्हती. एक चेंडूचा फक्त सामना केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज ही मार्कवर गोलंदाज आलेत. बॉलर कोण आहे? गोलंदाज आपण पाहिलं तर सनील खांडेकर आले. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर खूपच शॉर्ट पद्धतीचा बॉल होता आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतला. बॉलला पाठवून दिलं सीमा पार. 7 धावांसाठी हा षटकार. विनंती असेल व्हॉलेंटियर्स कोण असतील तर थोडा आपला बॉल उपलब्ध करून द्यायचा आहे. नक्कीच महत्वाचा ठरून देतोय रोहित आपल्या संघासाठी, कारण का तेवढीच ताकद त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आहे, तेवढी ताकद त्याच्या अंगामध्ये सुद्धा आहे. कारण का त्याला माहिती आहे का आपण आता स्कोर आपल्या जीवावर इथे बनवू शकतो आणि तेच त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. कारण का रोहित सारखा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे ना, तोपर्यंत खाम संघाला कोणताही टेन्शन नाही आहे. परंतु जेव्हा रोहितची इथे विकेट जाईल तेव्हा मात्र खाम संघ थोडंसं टेन्शनमध्ये येताना पाहायला मिळेल. कारण का तेवढाच वेगवान गोलंदाज सुद्धा आता मैदानामध्ये पाहायला मिळते. खोलात टाकलेला चेंडू, कोणताही बॅटचा आणि चेंडूचा इथे संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता केली जाते. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत सनील खांडेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल आपण म्हणूया की खराब बॉल होता, पण त्यानंतर गोलंदाजाने आपल्या टप्प्यामध्ये बदल केला. एक चांगल्या आपण म्हणूया की टप्प्यावर गोलंदाजी चालू आहे. बॅट्समनला कुठेतरी चकवा देतोय आणि ते करण्याची सध्या तरी गरज मैदानामध्ये गोलंदाजी करणारा संघाला आहे. गोलंदाज आपण म्हणूया की पहिला बॉलर 6 झाल्यानंतर सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत. एक चांगला कमबॅक करून दिलाय गोलंदाज सनील खांडेकर यांनी आपल्या ओव्हरमध्ये. अजून देखील 2 चेंडूचा सामना 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे ओव्हरमध्ये. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. जेव्हा बॉल चेंज झाला लगातार 3 बॉल आपण म्हणूया की डॉट बॉल झाले. तर मॅच बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा आपण म्हणूया की ह्या बॉलला सीमारेषेवर पाठवण्यामध्ये सक्सेसफुल ठरतील का? फलंदाज रोहित ऑन स्ट्राईक. षटकातील पुढील बॉल 5वा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहेत. नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. बॅटची एज लागतीये. विकेट किपर आपण पाहिलं नितेश कोंडे कोणतीही चुकी करत नाहीयेत आणि या मॅचची आपण म्हणूया की गोल्डन विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज सनील खांडेकर यांना. कारण की जो फलंदाज एक आग ओकणारी फलंदाजी मैदानामध्ये करत होते, तब्बल 27 धावांची एक खेळी अकरली होती या ओव्हरमध्ये आणि ते मात्र आता बाद होताना पाहायला मिळतोय. इथून कुणाला तरी आपण म्हणूया की ही मॅच आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. कारण की जेव्हा जेव्हा खाम संघाच्या फलंदाजांचा विचार केला, रोहितच्या बॅटमधून फक्त धावा आल्या. आता फर्स्ट मॅचमध्ये देखील पाहिलं की रोहितने धावा बनवल्या होत्या. सेकंड मॅचमध्ये देखील रोहितने धावा बनवल्या होत्या. पण नंतर आपण पाहिलं तर जवळपास 4 फलंदाज मैदानामध्ये आले, पण कोणत्याही प्रकारे एक 10 प्लस आपण म्हणूया की धावा बनवण्यामध्ये यशस्वी नाही ठरलेत. फलंदाज मैदानामध्ये येतात, हजेरी लावून आपण म्हणूया की पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हलियन सुद्धा जात आहेत. इथून अजून देखील 7 चेंडूंचं खेळ येणं बाकी आहे या इनिंग मधला. 7 चेंडूमध्ये कितपत धावा बनवण्याचा मानस आणि धाडस खाम संघाचे फलंदाज या इनिंग मध्ये करतील. शतकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर. ओव्हर फुल टॉस आपण होण्या चेंडू होता, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला लॉंग ऑफच्या दिशेने. प्रोटेक्शन आहे तिकडे, तोपर्यंत चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, तेवढंच चांगलं थ्रो पाहायला मिळतोय. जवळपास 2 धावा धावून पूर्ण केल्यात फलंदाज निलेश टवळे आणि त्यांच्या साथीला योगेश यांनी. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या पहिली तर 34 धावा धावफलकावर लागल्यात. अद्यापर्यंत 4 फलंदाज देखील बाद झालेत. सॉरी 3 फलंदाज बाद झालेत. नक्कीच दादा, मी नेहमी कॉमेंट्री करत असताना नक्कीच म्हणत असतो की खेळ कोणताही असू द्या, कधीही खेळ खराब झाला तर स्वतःवर कधी नाराज होऊ नका. आणि जर खेळ आपल्या
खेळ जर आपल्या बाजूने चांगला झाला तर स्वतःवर कधी गर्व करू नका. आणि तेच जर आपण पाहिलं तर रोहितच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळतं, कितीही खेळ चांगला असला तरी स्वतःवर कधी तो गर्व करत नाही. आपला खेळ जो असतो जो तो मैदानामध्ये नेहमीच त्याच्या माध्यमातून आपल्याला दाखवत असतो, तोच त्याच्या माध्यमातून रोहितच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. नीरज महाडिक नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. नक्कीच नीरज पहिल्याच बॉलवर गोलंदाजीसाठी आले होते. चांगला बॉल टाकला होता, ऑफ स्टेपचा आपण म्हणूया की थोडा बाहेर बॉल टाकला होता. क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत होते डीप कव्हरला, पण तिथे थोडंफार आपण म्हणूया की एक लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. हलकंसं कॅच आपण म्हणूया की ड्रॉप केलंय आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा धावून पूर्ण केल्यात. सातत्याने आपण म्हणतो की कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस पकडल्यानंतरच आपण मॅच जिंकू शकतो, पण एक कॅच सुटल्यानंतर आपण म्हणूया की धावा देखील खूप सारे आपल्याकडून खर्च होतात आणि फलंदाज देखील कधी कधी आपल्या संघावर भारी ठरतो. नक्कीच कॅच ड्रॉप झाल्यानंतर व्हाईट बॉल आलाय. व्हाईट प्लस 1 व्हाईटची टोटल 2 धावा मिळतील, म्हणजे संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होती आहे. 38 धावा फलकावरती लागल्यात. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी. स्ट्राईकला फलंदाज निलेश टवळे पाहायला मिळत आहे. तर 5 चेंडूमध्ये कितपत धावा बनवण्याचा मानस आणि धाडस इथून केला जाईल खाम संघाच्या फलंदाजांच्या मार्फत. पुढचा बॉल लेग स्टिकला टाकलेला बॉल पंचांनी पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केले. आणखी एक अवंतर धाव, म्हणजे जवळपास एका चेंडूचा खेळ या ओव्हरमध्ये झालाय आणि 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च केल्यात गोलंदाज नीरजने. नक्कीच निलेश टवळे यांच्याकडे जर आपण पाहिलं तर भरपूर वर्षांचा अनुभव यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो, कारण का खूप सारे वर्ष झालेत क्रिकेट खेळत आलेत. त्याच क्रेझी क्रिकेटचं त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख फलंदाजी आतापर्यंत त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. सुरेख गोलंदाजी सुद्धा ते मैदानावरती आपले खेळी नेहमी आपली चांगली दाखवत असतात. अचूक टप्प्याची गोलंदाजी सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तसंच आत्ता जर ह्या मैदानावरती पाहिलं तर ऑलराऊंडचा परफॉर्मन्स करताना आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळत आहेत. निलेशजी टवळे सुरेख फलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो आहोत. आणि म्हटल्याप्रमाणे मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक थोडी चुकी करतोय, झेल तिथे सोडलं जात आहे आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण. तिसरे धावेचा धाडस केलाय. तिसरे धाव सुद्धा मला वाटते यशस्वीरित्या इथे पूर्ण झालेले आहे आणि संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरसावली जाते. 44 धावा धावफलकावर लगावले गेल्यात आतापर्यंत. नक्कीच म्हणूया की एक खराब चेंडू होता, क्षेत्ररक्षक होता तिथे, झेल घेण्याची सुवर्ण संधी होती. झेल आपण म्हणूया की ड्रॉप केलाय. काही ड्रॉप झाल्यानंतर थोडा चांगला केला होता, पण विकेट किपर काही गॅदर करू शकला नाहीये. टोटल 3 धावा मिळतील. जिथे फलंदाज बाद झाला असता तिथे आणखीन 3 धावा म्हणूया की बोनसच्या स्वरूपामध्ये खाम संघाला प्राप्त झाल्या. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 44 धावसंख्येवरती. पुढचा बॉल ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल, पंचांनी मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. आणखी एक अवंतर धाव ऍड होतीये खाम संघाच्या अकाउंट मध्ये. 45 धावा फलकावर लागल्यात. अजून देखील शेवटचे 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. चांगली फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते खाम संघाच्या मार्फत. आणखी एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर आहे, क्षेत्ररक्षक काही प्रोटेक्शन ठेवलंय. चांगली फिल्डिंग, चांगलं थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. गॅदर केला असतं तर आपण म्हणूया की बॅटर निलेश टवळे मधीच आपण म्हणूया की थोडेफार पाय स्लिप झाला असेल, पडले असतील मैदानामध्ये, रनआउटच्या स्वरूपात विकेट भेटली असती. विकेट पण बॉलरनी काही बॉल नीट गॅदर केलं नाहीये आणि तोपर्यंत पाहिले तर 2 धावा धावून पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. 2 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होती आहे. 47 धावा फलकावर लागले. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जी 7 रोहितला हवी होती ती मात्र आता निलेश आणि योगेश यांनी आपल्या संघासाठी केली आहे. कारण की रोहित जेव्हा बाद झाला असं वाटलं होतं की इथून धावा येणं खूप कठीण असेल खाम संघासाठी, पण सिंगल आणि डबलच्या साह्याने बनवण्यामध्ये यश आलं ह्या दोन्ही फलंदाजांना. शेवटचे 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल या मॅच मध्ये. आणखी एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. अलॉंग द कार्पेट खेळून केला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तिथे प्रोटेक्शन आहे, थोडेफार फिल्टर पंबल झालेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या आहेत. 2 धावाने 49 धावसंख्या
49 आपण म्हणूया की 49 धावा फलकावरती लागलं. शेवटचा एक चेंडूचा खेळणं बाकी आहे. 50 धावा क्रॉस होतील का? कारण की ज्या लय मध्ये फलंदाजी करतायत, ज्या दिशेने बॉल येईल त्या दिशेने खेळून काढतात. आणखी एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. अलॉंग द कार्पेट खेळून काढल्यास मिड ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, चांगलं थ्रो पाहायला मिळतोय. पण तोपर्यंत पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा धावून पूर्ण करण्यामध्ये यश आलंय दोन्ही फलंदाजांना. 51 धावा फलकावर लागल्यात 4 ओव्हरच्या अखेर. आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर 5 ओव्हरमध्ये 50 धावा पाहिल्या, 5 ओव्हरमध्ये 35 धावा पाहिल्या, 5 ओव्हरमध्ये 70 धावा देखील पाहिल्या. पण या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सुद्धा खाम संघाने 51 धावा बनवून 52 धावाचं आव्हान ठेवलं चिल्ले संघासमोर. त्याचपूर्वी विनंती असेल की गावदेवी मुठवली आणि मोरिया 11 खाम संघाचा करण्यात टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नक्कीच जर आपण पाहिल्यात ना तर टेनिस क्रिकेटनं जेवढं आपल्याला प्रेम दिलंय तेवढंच खेळाडू सुद्धा तेवढंच त्या टेनिस क्रिकेटवर प्रेम करतात. चांगले चांगले टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू घडले जात आहेत. प्रत्येक गावागावामध्ये गावागावाचा खेळाडू हा मात्र गावाच्या बाहेर खेळताना पाहायला मिळतो. तेवढंच प्रेम टेनिस क्रिकेटनं आपल्याला दिलंय. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःची कामाची पर्वा न करता आपण नेहमीच मैदानावरती क्रिकेट खेळण्यासाठी दर सॅटर्डे संडे आपण येत असतो. आज जर पाहिलं तर बहुतेक जणांचे कामाचे दिवस आहे, कोणताही सुट्टीचा दिवस आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत नाही. कोणताही कामाचा दिवस आज इथे प्रत्येक कामाला सर्व खेळाडूंनी सुट्टी मारून या मैदानावरती खेळताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. कारण का तेवढंच जर पाहिलं तेवढं टेनिस क्रिकेटचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. तेवढं टेनिस क्रिकेटनं खेळाडू आतापर्यंत आपल्या रायगड भूमीतले तेवढेच खेळाडू टेनिस क्रिकेटनं घडवलेत. आणि अस्ती का ना होईना परंतु आपल्या असोसिएशनचे बरेच चांगले चांगले खेळाडू आहेत. तेवढेच आपल्या असोसिएशनच्या बाहेर, आपल्या तालुक्याच्या बाहेर खेळावेत हीच आपल्या सर्वांच्या मनी उत्सुकता आहे. आणि हे लवकरच इथे होईल हीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ते हो आणि असंच टेनिस क्रिकेटचा प्रेम आपल्या सर्व खेळाडूंवर राहो आणि टेनिस क्रिकेटला तेवढंच प्रेम हे देणं आपल्या सर्व खेळाडूंचं काम आहे. नक्कीच नाणेफेकीचं इथं कबूल केलं जाईल. मोरिया 11 खांब विपक्ष गावदेवी मुठवली यांच्या मध्ये नाणेफेकीचं कबूल आपल्याला इथे पाहायला मिळेल. नाणेफेकीचं कबूल केलं गेलंय. मुठवली गावदेवी मुठवलीने नाणेफेकी जिंकून प्रथम नक्कीच प्रथम नाणेफेकीचा कवळी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलंय नक्कीच मोरिया 11 खांब संघाला फलंदाजी करण्यासाठी. आणि आता मात्र मैदानाकडे बोलूया. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. सनील खांडेकर आणि नितेश कोंडे अशी सलामीची जोडी आतापर्यंत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रथम गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज होईल रोहित. ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याचा नक्कीच आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालाय भाई खांब संघाचा. नक्कीच प्रथम पहिला षटक इथे हाताळण्यासाठी सज्ज झालाय रोहित. भाई खांब संघाचा असा ऑलराऊंड परफॉर्मन्स करणारा हा गोलंदाज रोहित सज्ज झाला. पहिला षटक पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. लोवर फुलटा चेंडू होता. बॅटीची कड घेऊन चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 2 धावा इथे 2 धावांची मागणी केली परंतु 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण झालेत. चेंडू जर रोहितच्या हातामध्ये इथे प्रॉपर इथे मिळाला असता तर नक्कीच फलंदाज इथे बाद होऊ शकला असता. परंतु बॉलाने थोडस टॉस होऊन मात्र गोलंदाजाच्या वरना चेंडू गेला आणि यशस्वीरित्या 2 धावा इथे मैदानावरती पूर्ण झाल्या.
निर्धाव चेंडूचे पुन्हा एकदा इथे सांगता झाले. काय अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोहित अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू, बॅटीची कड घेऊन चेंडू मागे ट्रॅव्हल होतो. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव सुद्धा इथे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. 2 धावा आणि संघाची धावसंख्या पुढे सरसावली. गेले 4 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्या. आता ढाकसत क्रीडा मंडळ चिल्ले संघाच्या 4 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्यात. रोहितची जर गोलंदाजी पाहिली, प्रथम चेंडू हलत असताना 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू इथे हाताळला गेला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा नक्कीच इथे खर्च केल्या. टोटल 4 धावा अजूनही इथे खर्च केलेल्या आहेत रोहितने आणि 3 धावांचा खेळ त्याच्या माध्यमातून झालेला आहे. अजूनही पहिल्या षटकातले 3 चेंडू येणं इथे बाकी असतील. पुन्हा एकदा इथे पंच मात्र आता पनिशमेंट करतायत गोलंदाजाला की स्क्वेअर चेंडू आहे. स्क्वेअर चेंडूच्या माध्यमातून 1 धाव अवंतर इथे मिळेल आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावले. 5 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा खोला टाकलेला चेंडू, बॅटीची कड घेतली आणि काय सुरेख झेल इथे आपल्याला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निलेश टवले आता मात्र मैदानामध्ये चमकताना पाहायला मिळते. काय झेल तिथे टिपलाय. आपला पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांच्या माध्यमातून आता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. काय पूर्ण आपला हे झुकून दिलंय त्यांनी मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रोशन कोंडे. आता आणि गोरसे बी खूप छान प्रदर्शन. इंग्लिश इधर आते सबको समझ में आते इंग्लिश. यू कैन टॉक. ओके. टाइम का झाले. ओके. People, it's 1:25 and I welcome you all for the tournaments being handled on the Sambe ground tonight. क्या बोल सकते हैं? Well, that was a beautiful shot, and you see it's a boundary. 4 runs given by the umpire. क्या? Say something about that batter. About? Huh? Playing very well. Say something about that batter. What do I say? I mean, to be very honest. त्याला नको शिकव जायला. तुला शिकवल हिंदी में चलेगा. सुपला शॉट ये 500 दावा है. असिस्ट काहीतरी बोलून हा मार डायरेक्ट. किसने मारला? कुणी मारला रे का? नितेश. So it was the total score comes up to 10 runs. Total overs are कितना हुआ? Overs कितने हुए? 6 balls, 1 over. That's okay. 6 बॉल हुए ना, उसमें 1 बॉल वाइड था. काउंटिंग कितना है? मिस्टेक है. So this was the last ball for the first over. And that's 4 runs.
नहीं but that's okay. यार जोक भी बता इधर। क्या बोल रहे हो अंपायर कुछ बोल रहे हो वहाँ से? अंपायर कुछ बोल रहे हो वहाँ से क्या बोल रहे हो? Well, this is the very first ball for the second over. Well, that was a beautiful ball by Roshan or Roshan. रोशन मामा आवाज देते Second ball for the second over. थोड़ा लांब पकड़ो क्या बोल रहे हो? थँक्यू नक्कीच थोडीशी कडा असताना पण आपल्याला थोडीशी इंग्लिश कॉमेंट्री आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळाली. मैदानाकडे बोलूया. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला खेळतोय नितेश कोंडेच्या माध्यमातून नक्कीच एक धाव इथे धावफलकावर पुढे सरसवली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेले तर चिल्ले संघाच्या. विनंती असेल पंकज सावरकर कुठे असेल तर कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. पंकज सावरकर कुठे असेल तर कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नक्कीच इथे खणून काढलाय चेंडू पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणतीही चुकी करत नाही आणि तिथे झेल टिपला गेलंय आणि रोशन कोंडेचं मात्र इथे खेळ संपुष्टात आलेला आहे. रोशन कोंडेला मात्र आता इथे मैदान सोडावं लागतंय आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झालाय नचिकेत महाडिक. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच रोशनच्या माध्यमातून आपल्याला सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. महत्वाचे फलंदाज मैदानाच्या बाहेर त्यांनी काढलेत आणि सुरेख गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खोलवर टाकलेला चेंडू होता. कोणताही बॅटीचा आणि त्या बॉलाचा इथे संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता केली गेली. कोणतीही धाव या चेंडूवर मिळणार नाही आहे परंतु इथे आता मात्र 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा धावफलकावर लगवल्या गेल्या. आतापर्यंत पहिला षटक रोहितने हाताळलं गेलं. नक्कीच मॅचचा विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाले. 16 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणारे चेंडू असतील 12. 36 धावांची आवश्यकता म्हणजे जवळपास 18च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर 3 मोठे विकेट येणं खूप गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहिले तर वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं शतक घेऊन आलेत गोलंदाज. सुमितचा पहिला बॉल स्ट्राईकला आपल्याला नितेश कोंडे पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॉल आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होती. 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजून देखील 35 धावांची आवश्यकता आहे. नितेश कोंडेला इथे मात्र अतिशिवाजी करावी लागेल. एकाच दुसरा मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल कारण की 18च्या सरासरीने धावा बनवण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये आपण म्हणूया की 2 6 येणं खूप गरजेचं असतील. लोअर फुलटॉस बॉल होता आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण म्हणूया की पुरेसा टायमिंग झाला नाहीये. बॅटची हलकीशी एज लागली आहे. बॉल आपण पाहिलं तर विकेट वरतीच थांबला गेलाय. डॉट बॉलची सांगता होती. एक चेंडू इथे महत्वाचे ठरले जातील कारण का समीकरण पाहिलं तर एका चेंडूने समीकरण बदलत चाललेलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बिग हिट केलाय नक्कीच. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येते. कोणती चूक इथे नक्कीच चूक झालेली आहे. झेल इथे सुटलं गेलंय. 2 धावा नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण झालेत. फलंदाज अजून हेत आहे. नितेश कोंडेला मात्र इथे जीवदान मिळतंय. त्या जीवदानाचा फायदा इथे उठवावं लागेल आणि मोठे फटके इथे आणावे लागतील आपल्या बॅटमधनं. नक्कीच
कारण का इथे थोडेसे कष्टाशिवाय इथे पर्याय नसतो आणि ते कष्ट आता मात्र मैदानामध्ये घ्यावे लागतील, कारण का मोठे फटके जर आपण आणलेत नाही तर भरपूर समीकरण आपल्या खाम संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू, नितेशला कोणताही हा चेंडू समजला नाही. बॅटीचा आणि बॉलाचा काही सुद्धा संबंध इथे झालेला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची इथे सांगता केली गेली, कोणती धाव या चेंडूवर येत नाही. समीकरण प्रत्येक चेंडूवर इथे बदलत चाललाय, कठीण होईत चाललंय चिल्ले संघाला हा समीकरण. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव नक्कीच या चेंडूवर मिळेल. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 20 धावा धावफलकर लगवल्या गेल्यात. नक्कीच 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हाच तो चिल्ले संघ होता ज्याने 70 धावा देखील बनवल्या होत्या. या स्पर्धेमधील सर्वात गोष्ट आपण म्हणूया की हायएस्ट रन्स कुणी बनवल्या असतील ते चिल्ले संघाने बनवल्यात आणि आता 4 ओव्हरमध्ये 50 धावा बनवण्यासाठी मात्र झगडावं लागतंय. जवळपास विचार केला तर अजून देखील 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे येणारे चेंडू असतील 7 चेंडूमध्ये 6 षटकार लगवावे लागतील, मारावे लागतील, ठोकावे लागतील, तरच हा सामना इथून चिल्ले संघ जिंकू शकतो. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते खाम संघाच्या गोलंदाजांकडून देखील. पहिल्या ओव्हर पासून आपण म्हणूया की प्रेशर बिल्डअप करण्यामध्ये सक्सेसफुल ठरलेत. पूर्णपणे चिल्ले संघाला बॅकफुटला टाकून दिलाय. या ओव्हर मधला शेवटचा एक चेंडू टाकण्यासाठी सुमित पण गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. नवीन बॅटर आपण पाहिलं चिल्ले संघाचे आले स्ट्राईकला ऋषिकेश आलेत. ऋषिकेशसाठी पहिला बॉल असेल आणि ओव्हरचा शेवटचा बॉल आल्या केलाय प्रहार सुमितला वर केलाय हल्ला. बॉलला पाठवलं सीमा रेषे पार. धावा मिळतील 6. ऋषिकेशच्या बॅट मधून येतोय एका चिल्ले संघाला संजीवनी देणारा षटकार. नक्कीच मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी मोठे फटके इथे खेळले होते. ऋषिकाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मोठे फटके पाहायला मिळाले. या मॅच मध्ये थोडंसं कणा होईना, थोडंसं त्याला येण्यासाठी उशीर इथे झालेला आहे, परंतु काही हरकत नाही. अजून ही क्षमता आहे त्या फलंदाजामध्ये. कोणतीही मॅच तो इथे जास्त टक्केवारीमध्ये सुद्धा फिरू शकतो आपल्या संघासाठी. नक्कीच आता गोलंदाजीसाठी निलेश टवले यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर विकेटची हॅट्रिक जर आपण घेतलीत ना तर मितेश जैन यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे. तर विकेट इथे घेणं आता तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. पुन्हा एकदा सलगचे 2 चेंडूवर 2 निर्धाव चेंडू इथे हाताळले गेलेत. सव्वीस धावा आतापर्यंत धावफलकर लगवल्या गेल्यात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, तिथे कोणतीही चुकी होत नाही आणि फलंदाज मात्र नितेश कोंडे तंबूच्या अस्त्र्याला परततोय आणि सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली तर निलेश टवले याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अजून सलगच्या 2 चेंडूवर तर 2 आपण विकेट जर घेतल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला मिळेल. नीरज महाडिक आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज दाखल झालाय. डावखोरे आताचा हा फलंदाज आहे. आता मात्र पूर्णपणे या मॅचचं समीकरण पाहिलं तर खाम संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल, कारण का निलेश टवले सुरेख गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळते. अजून ही 3 चेंडू येणं इथे बाकी असतील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची इथे सांगता केली गेली, कोणतीही धाव या चेंडूवर मिळणार नाही आहे. नक्कीच पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ ओव्हर मध्ये झाला. एकही धाव खर्च केली गेली नाहीये. पहिली ओव्हर मॅडमवर आपण तेजसच्या मार्फत पाहिली होती, पण 5व्या बॉलला म्हणूया की बॅटची एज लागली आहे. फ्लाय स्लिपला एक क्षेत्ररक्षक होतं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि 5व्या बॉलवर 1 रन आली आहे. असं वाटतं की मॅच पूर्णपणे खाम संघ जिंकलाय, पूर्णपणे चिल्ला संघाने मॅच सोडली आहे, कारण की एका चेंडूमध्ये अजून देखील जिंकण्यासाठी बऱ्याचशा धावांची आवश्यकता आहे.